आता आपल्याकडे पैसे संपले सगळे, आता काय करायचं? हो ना आबा, त्याचा तर विचार करतोय मी, काय करायचं ते. मला पण पैसे पाहिजे तर आबा मला पण. कुठून आणू आता मी पैसे? माझ्याकडचे सगळे पैसे संपलेत, 1 रुपया पण नाही राहिला. ते काही नाही, मला पैसे पाहिजेत. मला माझ्या मैत्रिणीसोबत ट्रिपला जायचंय, तिथे खूप खर्च येतो. अरे तुझ्या डोक्यात फरक झाला काय? माझं इकडे काय चाललंय? माझ्याकडे 1 रुपया पण नाही राहिला, कुठून देऊ मी पैसे? आबा मला पण सोन्याची चेन करायची. हे तू काय बस, नको टेन्शन देऊ मला. हो, लय टेन्शन घेऊ नका. आपल्याजवळ आणखी खूप जमीन आहे, एखादी जमीन आणखी विकून टाका. आता मग तुला शिवाय व्यवहार करता येणार नाही. हो ते पण आहे म्हणा, मागायची मग तिला सही. ते एवढं सोपं वाटतं का तुला? हो ते पण आहे म्हणा. आता जमिनीच्या व्यवहाराला ती सही करेल म्हणून वाटत नाही. मग काय, त्याचं तर टेन्शन लय. आता काय करायचं मग? तू तिच्याशी नीट वाग, तिला काय बोलू नकोस. हो हो. काय ग तुला, काय शोधतेस? काय नाही, गोळी शोधत होते. अगं काय झालं? तू आजारी आहेस का? हो ना, डोकं दुखतंय. मग तुला मग सांगायचं नाही का? हो ना. जास्तच दुखतंय का? जास्त दुखत असेल तर आपण डॉक्टरकडे जाऊन येऊ. नाही नाही, नको. बरं मग गोळी घेऊन आराम कर. अगं सापडली मग तुला, ही घे गोळी. मी तुझ्यासाठी काहीतरी करू खायला? हा कर जा. नाही नाही, नको, मला बाहेर जायचंय. अगं डोकं दुखतंय ना, मग जरा आराम कर. गोळी खाऊन जाईल. बर बर. अहो आता हिच्यासोबत असंच वागावं लागणार आहे ना? हो ना. आता त्याच्याशिवाय पर्याय नाही. हो, उद्या जर आपल्याला जमिनीचा काही व्यवहार करायचा असला तर हिची सही जर मागितली, ही देईल का? हो अवघड आहे. मला पण खूप अवघड वाटतं हिचं. आता सध्या तिच्या समोर तर नाही शेकारता येणार. मग काय करायचं आता? काही दिवस जाऊनच द्यावे लागते. पण तोपर्यंत तुम्ही तिच्याशी भांडू नका आणि तिला काय बोलू नका. हो हो. लवकर नाही येत आहे तुला? किती वेळ झाला मी फोन करून? लवकरच आले की. आता अशी काय बघत बसली, बोल की. काय बोलू? अगं मग एवढं अर्जंट कशाला बोलवलं? अगं ते मला लय बोर होत होतं ना, म्हणून बोलवलं तुला. मूर्खा. मग बाकी काय चाललंय तुझं? माझं काही नाही चाललं, तुझंच चाललंय. शांत जरा. मग काय म्हणते छकुली चिरगुटे? गप्पे बावळाटा. तुम्ही दोघं इकडे कसं काय अचानक? काय नाही, चाललो होतो त्याच्यामुळे आलो.
बरं बरं. मग मधुरा तू पार्टी देणार आहे ना आम्हाला? कसली पार्टी? नारे मला म्हणला मधुरा पार्टी देणार आहे आपल्याला, म्हणून मी पटकन आलो निघून. नाही रे. बर मग काय खाणार सगळे? अगं नको, कशाला उगाच. नाही सांगते ना काहीतरी. काका भेळ घ्या ना. येईन थोड्या वेळात. अरे तुम्ही दोघच फिरत असता, आबीला घेता की नाही बरोबर? अगं येणं येते. अगं त्याला त्याच्या दुकानावर खूप काम असतं ना, म्हणून तो जास्त हिंडत नाही कुठे. हो खूप काम करतो तो. हो ना, त्याच्यावर घरची पण खूप जबाबदारी आहे ना. हो माझ्यावर पण घरची खूप मोठी जबाबदारी आहे. माहिती तर किती जबाबदारी ती. हा, मग बघितलं ना, तिला पण माहिती आहे. येडे. अरे तुम्ही गेला होता ना ते सोनम बरोबर? तिचं कुठेतरी काही काम होतं ना? आणि कशाचं काय, लय बावळट पोरगी आहे ती. का काय झालंय? कुठं काय काम नाही काय नाही, तिचं उगाच आम्हाला इकडून तिकडे फिरवत बसली. अगं तिला शॉपिंग करायची होती, पण तिला जे पाहिजे ते भेटतच नव्हतं, त्यामुळे झालं आमचं फिरणं जास्त. काय काम नव्हतं तिचं, असंच घेऊन गेलती ती तुम्हाला. अरे ती सोनम कशी ना ते अजून तुम्हाला कळलं नाही. म्हणजे तू म्हणजेच कर अजून. अरे ती सोनम दिसते तशी नाही, जरा जास्त शहाणी. अरे बापरे. तिला ना काय खरेदी वगैरे करायची नव्हती, उगाच घेऊन गेलती ती तुम्हाला. उगाच म्हणजे? अरे तिला फक्त टाइमपास करायचा होता. अरे बापरे. आम्हाला त्या दिवशीच कळलं होतं. त्या दिवशी सांगायचं ना, तोंडवल करून बसली तसंच. आम्ही काय बोलायच्या आधी हा हा करून मोकळं होतोच ना. आणि काय तिच्या समोर सांगायचं होतं काय तुम्हाला? हो हो. अरे पण तुम्हाला एवढं तर कळायला पाहिजे ना, समोरची व्यक्ती खरं बोलती का खोटं. अगं नाही लक्षात आलं एवढं. नाही लक्षात आलं? आली सोनम काय डोक्यावर पडलीत का रे? नुसतं आपल्याला फिरवत बसलीत. त्याला आता शिकवतो. तुला कळतं माहिती. उघडच पडून सगळे घे याला चाल याला सांग. मग बाकी काय चाललं तुमचं? काय नाही ग, काम शोधतोय. आणि ते कामाचे पैसे गेलेच समजायचे आहे ना. हो ना, केलेच ते. एवढे प्रयत्न करून सुद्धा नाहीच मिळाले ना. नाही आता नका इथून पुढे पुढे पैसे गुतवू. नाही गुतवणार. तुमच्या घरचे पण तुम्हाला खूप बोलले असतील ना रे असं झाल्यावरती. ते दादाचं जाऊ दे, पण नारू तुला तरी कळायला पाहिजे होतं. अगं खाकी गप जरा, काय तोंड आहे का काय तुझं? आमचं जाऊ दे, तू जर आमच्या जागी असते ना आणि पैशाचं जर काय असं झालं असतं ना, तुझ्या बापान तुझा जीवच घेतला असता. गप्पे. हो ना मधुरा? अगं तुझा बाप 1 रुपया सोडत नाही कधी कोणाला. दाद्या अरे त्या दिवशी हिच्या दुकानात गेलो होतो, हिच्या बापान त्या काळ्याला लय हाणलं. का? अरे त्या दिवशी त्यांनी ना दुकानात 1 लाईट चालू ठेवायची व्हायची, 2 लाईट चालू ठेवायची. हा. मधुरा, थँक्यू मधुरा. कशाबद्दल? त्याच्या पार्टीबद्दल. आणि ती काय पार्टी नव्हती, आपलं सहजच. मधुरा खूप गोड दिसतेस तू. नारू, तिथे काय गेलेल्या पैशांबद्दल टेन्शन नको घेऊ. उलट ना दुसरं काहीतरी चांगलं काम बघ आणि घरातल्या कामात लक्ष दे. हो नक्की. मधुरा, आता मला खूप आवडतेस तू. तुला पण मी आवडतो का? चले ना रे, किती वेळ झाला? त्यांना उशीर होतोय. तर येऊ का मधुरा? मग काय सोनम, कशी आहेस? मी मजेत. तुम्ही दोघे कशा आहात? आम्ही पण मस्त आहे.
काय तू इकडे राहायला आलीस आणि आम्हाला विसरली? ए असं काही नाही हा. मग परत तू तिकडे आलीस आणि आम्हाला इकडे आली पण नाहीस. अरे मला माझ्यासाठी इकडचं सगळंच नवीन आहे, त्याच्यामुळे जास्त बाहेर कुठे फिरायला जमतच. बर, पण तुझी लय आठवण येत होती आम्हाला. अरे मला पण तुमची खूप आठवण यायची. बाकी तुमच्या दोघांचं काय चालू आहे? आमच्या दोघांचं काय इकडे तिकडे फिरणं चालूच आहे सारखं. अच्छा. तू होतीस तेव्हा आपण किती ट्रिपला फिरायला जायचो. हो ना, किती मज्जा करायचो ना आपण. तू येत जा ना तिकडे परत. हो नक्की येईल. जाऊ आपण एखाद्या दिवशी मोठ्या ट्रिपला. नक्की जाऊयात. मस्त 8-10 दिवस जाऊ फिरायला. 8-10 दिवस? अरे पण घरचे सोडतील का एवढे दिवस? सोडतील की. तसं सांगता येईल काहीतरी खोटं? सांगायचं आहेत सगळी मैत्रिणी बरोबर. हो चालेल चालेल. जास्त मैत्रिणी आहेत सांगायचं त्यांना. हो चालेल चालेल. तुझ्या तिकडच्या मैत्रिणी असतील तर त्यांना पण घे की. मैत्रिणी आहेत बरं का, पण ते येतील का नाही सांगता येत नाही. ठीक आहे चालेल. जाऊ दे, पण मी नक्की येईल हा. तसं खर्च करायला आहेच की आम्ही. चल जाऊ आम्ही. अरे थांबा की थोडा वेळ, एवढी काय घाई आहे? बरं बरं ठीक आहे थांबतो. मधुरा, काय मधुरा? काय ग? अगं लक्ष कुठे तुझं? कुठं नाही? मग काय म्हणला नारू? कुठं काय? काय नाही, खरं सांगा. अगं त्याने ना मला परत प्रपोज केलं. हो का बाई, खरं की काय? हो, मज्जा आहे तुझी. बघितलं का मधुरा? हो. अगं आपण तसा विचार करतो ना तशीच ही, म्हणून तर मला हिचा राग येतो लय. पण ही पोरं आपल्या वाडीची नाही वाटत ग? नाही नाही, आपल्या वाडीतली नाही पोरं, बाहेरची आहेत. पण काही गरज आहे का दुसऱ्या पोरांना इकडे बोलून टाइमपास करण्याची? अगं लय नालायक आहे ही, माहिती का? आपण ना हिच्यापासून लांबच राहू बाई. हिच्या कोण जवळ जाते, हीच येते आपल्याकडं. आणि ते नारून त्यांच्या समोर कशी मुद्दामून करत असते. हो ना, दिवस आहे ना हिला बघणारच आहे चांगलं. जाऊ दे चल. अहो बरं वाटतंय ना तुम्हाला? नाही ना जरा बरं वाटत. अहो मी काय म्हणलं, डॉक्टरांकडून एखादं इंजेक्शन घेऊन या, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. नको जरा आराम केलं वाटेल. तुम्ही कशाचा आराम करताय? आता उठून जाशाल रानात, ऐकतच नाही. किती रानात राबायचं. अगं रानात किती कामं पडली, कोण करणार बरं ती कामं? मग पडले ना आजारी. अगं मग त्याला अर्जंट पाणी दिलं पाहिजे. अरे तुझं लक्ष आहे का घरात? का काय झालं? अरे हे किती आजारी पडले, बरं नाही वाटत त्यांना. जायचं का दवाखान्यात आपण? तेच म्हणत होते मी त्यांना, पण अजिबात ऐकत नाही ते. का? अरे नको वाटेल बरं मला. बघ ते असं केलं कसं करायचं? अगं रानात किती कामं पडले, तर मग किती अर्जंट पाणी दिलं पाहिजे. कोण करणार ते? आता तुम्ही आराम करा, हा जाईन मकाला पाणी द्यायला. हो जा लवकर जा आणि लवकर ये घरी परत. नीट लक्ष देऊन पाणी भर रे, इकडे तिकडे पाणी नको जाऊन देऊ. हो जा जा लवकर जा आणि लवकर ये घरी परत. आओ जरा खाऊन घ्या, म्हणजे बरं वाटेल. बरं बरं आणतो. शेतीच्या कामासाठी भांडवलाची गरज होती. शेती करायची म्हणजे खर्च काय थोडा लागतोय. अगं नुसत्या घरातल्या 1-2 माणसांनी काम करायचं
शेतीची मशागत याच्यावर होत नाही, त्यासाठी रोजंदारीची माणसं घ्यावीच लागतात. आता रोजंदारी बी किती वाढली, परवडती काय? भांडवलाचा खर्च आणि त्यात रोजंदारीचा एवढा पैसा घालवायचं म्हणल्यावर परवडणार तरी कसं? त्यात हे पोरग म्हणलं करीन काय दुसरं तिसरं काम, ते पण नाही. अगं सगळं जमिनीच्या जीवावर नसतं चालत. आता बघतोय मग तुझं कुठतरी काम, आता काय? बघतोय का काय करतोय त्याच त्याला माहिती. हा असू द्या, लय अवघड आहे पोराचं. काय अवघड नाही. काय चाललंय? कोण? काकू ये बस. म्हणलं काय चाललंय? काय चालायचं, चाललंय आपल्या शेतीतले काम. पाणी देऊ का तुम्हाला? नको नको, नंतर घे. बरं काकू लय लांब आली? अरे आली अशीच फिरत फिरत, म्हणलं जरा पाय मोकळे करा. बरं बरं. आज रानात नाही गेला? रानातच जायचं, जरा उशीरच झाला. जातील आता. तू नाही रानात जात? घरचीच कामं उरकत नाही, जाते कधी मध्ये. असं असं. तुमच्या घरी काय चाललंय सध्या? आमच्या घरी वय, आमच्या घरी लय मोठा पसारा आहे. आमची रोजच लय कामं असतात. बरं बरं. आमची पोरं बी लय कामं करतात, एक बी काम खाली पडू देत नाही. बरं बरं. हो, तुम्हाला उशीर होतोय ना? अगं थांब ग, कधीच्या काळी आले माणूस. तुझं काय चाललंय ग? हा हा, जाईन मी नंतर. आमच्या घरी सकाळपासूनच कामाची लय लगबग असते. चांगले. तुम्ही काय करता? मी काहीच काम करत नाही, बसून असते. मला सगळं ऐकता येतं ना. आई जेवायला काय? दे त्याला जेवायला, दमून आलाय तू. हो बया, दादा कुठे गेलता? गेला असेल का, आम्हाला भूक लागली त्याला. कामाला देतोय दादा? कशाचं काम? बोंबलं हिंडतंय. ते कशाला आली तिथं? कामाला जात नाही. मला वाटलं चांगलं काम धाम करीत असं. तिला जे काही लागत असेल ना ते दे आणि जाऊ दे बरं. आणि दादा कामाचं काय बघावा, हिंदून काय भेटतं? आमची पोरं बघ कशी कामं करतात. हा माहिती. आमची पोरं घरची कामं करून बाहेरची पण कामं करतात. हा माहिती. आमच्या घरी येऊन बघ, मग कळल तुला. हा आलो होतो त्या दिवशी. कधी रे? त्या दिवशी नाही का तुमच्या सुनेची तुमची जोर जोरात बांधणं चालली होती कामावरून. नाही नाही नाही. काय नाही नाही, खोटं कशाला बोलता? मी तिथंच तो होतो, विचार तुमच्या पत्याला. जाते मी. अहो बसा की. तुम्ही अजिबातच कामाला हात लावित नाही. तुमची सून त्याच्यामुळे तुम्ही किती शिव्या देत होती तुम्हाला. ते म्हणत होते नुसते तोंड चालवतो. अहो तुमची सून तर पार मारा दावली होती त्या दिवशी, बघितलं की मी तिथंच होतो.